सारखा पंढरपूरच्या वाळवंटासारखा देव कोठे नाही. हा देव आणला तरी कोण वाटा तरी कुठं. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आलिले पंढरीये. न करी आळस आलिया संसारी पायी पा पंढरी भुवैकुंठ. न पाविले केल्या तपाची आरासी ते जन लोकांसी दाखविले. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. विष्णुपद गया रामधाम काशी अवघी पाया पासी. विठोबाच्या तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. तात्काळ हा नाश अहंकार. या शरीरामध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे ध्येय विकार साचलेले आहे. तर तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. तात्काळ हा नाश अहंकाराच्या पांडुरंग परमात्म्याच्या कळसाचं जर दर्शन झालं तर या अहंकाराचा नायनाट होतो, अहंकाराचा नाश होतो. म्हणून या पृथ्वीवर किती क्षेत्र पहा. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीच्या. पंढरीच्या कोणा नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी यमनये. म्हणजे वाराणसी गया पाहिली पया पाहिली द्वारका मथुरा पाहिली, परंतु या पंढरपूर क्षेत्रासारखा विठेवरी उभा कटेवरी हात लज्जेने पाहतो लोकांकडे किंवा कर्ण टाकून कानडाव विठ्ठलू कर्नाटक तुझे ध्यान पुंडिक लायानं अशा प्रकारे आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांची भक्ती केली. भक्ती पाहावे, भक्ती पाहून सुखावला. ते भक्ती पाहून अशा प्रकारे कर्नाटक सोडून अशा प्रकारे या पंढरपुरामध्ये विठ्ठलाने अशा प्रकारे त्या पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये होते. त्या पुंडलिकाने वाळवंटामधून अशा प्रकारे वीट भिरकावली आणि अशा प्रकारे विठ्ठलाला त्या विठेवरी उभा केले. म्हणून युगे 28 विठेवरी उभा अमंग रुक्माई दिशेशवा. युग 28 झाले अजून तो परमात्मा अशा प्रकारे विठेवर उभा आहे. युग 28. युग 28 कोणते? आपण रोज आरतीत म्हणतो युग 28 विठेवरी उभा अमंग रुक्माई. पण युग 28 युग कोणते? चहुवेद जाण साई अशा प्रकारे यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद या वेदापासून अशा प्रकारे या पृथ्वीवर वेद जाण साई शास्त्र कारण 18 पुराण हरिका. म्हणजे 4 वेद यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद. 6 शास्त्र अशा प्रकारे शास्त्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, महाभारत आहे, पुराण आहे. अशा प्रकारे मोठमोठे जेवढे ग्रंथ असतील अशा प्रकारे शास्त्र 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र 6 आणि 4 10 आणि 18 पुराण 18 आणि 10 28 हे म्हणून या शास्त्राची गणना 6 आणि 4 10 10 आणि 18 28 म्हणून युग 28 विठेवरी उभा. आता बघा या शास्त्रामध्ये शनी रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी अशा प्रकारे 7 आणि चंद्र आणि सूर्य अशा प्रकारे मिळून अशा प्रकारे 9 ग्रहाची रचना झालेली या पृथ्वीवर या सृष्टीवर 9 ग्रह. आता 9चा आकडा पहा तुम्ही. 9चा आकडा म्हणजे या 7 दिवसामध्ये तुम्ही आम्ही सर्व म्हणणारे परीक्षिती राजाने अशा प्रकारे सुखदेवाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे भागवतामध्ये शुकदेवाला परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये अशा 7 बांबू अशा प्रकारे 7 बांबूचे फुटून त्या कांड्यामधून अशा प्रकारे त्याच्या निर्मिती होईल आणि 7 बांबू फुटून अशा प्रकारे परीक्षित राजाचा भागवत ऐकता त्या अशा प्रकारे उद्धार होणार. मग हे 9 अशा प्रकारे 9चा आकडा कसा. या जगतामध्ये देव पाहावया गेलो तेथे देवची ओळी ठेवून. मग देव कोण आहे? सूर्य आणि चंद्र.
या जगतामध्ये सूर्य देव